बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वातावरण तापू लागलं आहे। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला असून यावर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट प्रतिक्रिया दिली आहे। लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, मात्र तो सनदशीर पद्धतीनेच असायला हवा। जर आंदोलन करताना कायद्याचं उल्लंघन होणार असेल तर सरकार कारवाईस पात्र ठरेल, असा स्पष्ट इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय। चंद्रकांत पाटील म्हणाले की मनोज जरांगे यांनी कागद पेन घ्या आणि सरकारसमोर चर्चेला यावं। आरक्षणाबाबतच्या मागण्या शांततेत मांडल्यास त्यावर सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असं पाटील यांनी म्हटलं आहे। राज्य सरकारने मराठा आरक्षण उपसमितीचे पुनर्गठन केले असून आता या समितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली आहे। यापूर्वी चंद्रकांत पाटील हेच या समितीचे अध्यक्ष होते। या बदलावर बोलताना पाटील म्हणाले, एकाच माणसाने किती वेळ काम करायचं? मी बराच काळ अध्यक्ष होतो, पण मी अजूनही समितीत आहे। माझ्या कार्यकाळात अनेक लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे। उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली आहे। ते म्हणाले की मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज महाराष्ट्रातील प्रमुख घटक आहेत आणि ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। जरांगे पाटील यांच्या मागण्या किंवा मराठा समाजाच्या उन्नतीसाठीच्या मागण्या चांगल्या पद्धतीने कशा पुढे नेता येतील यावर सरकार लक्ष देईल। आंदोलन करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे काही करणं आवश्यक असेल ते सरकार करेल, असं त्यांनी स्पष्ट केलं। गणेश उत्सवाच्या काळात मुंबई आणि उपनगरात नोकरीस असणाऱ्या चाकरमान्यांना कोकणात परतण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी मोदी एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सुरू केली आहे। या रेल्वेची पहिली फेरी शनिवारी सकाळी मुंबईहून कोकणच्या दिशेने रवाना झाली। राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी या रेल्वेत फेरफटका मारून कोकणवासियांशी संवाद साधला। पुढील आठवड्यात घरोघरी गणपतीचं आगमन होणार आहे, त्यामुळे कोकणवासियांनी आत्तापासूनच आपलं गाव गाठण्यास सुरुवात केली आहे। यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मुंबईहून मोदी एक्सप्रेस गणपती स्पेशल 2 दिवस रेल्वे कोकणसाठी सोडण्यात येणार आहे। त्यातील एक रेल्वे आज सकाळी नितेश राणे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईहून कोकणच्या दिशेने सुटली। अशीच एक ट्रेन उद्या रविवारीही सुटेल। नितेश राणे यांनी यावेळी रेल्वेत फेरफटका मारून नागरिकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या। अनेकांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांच्यासोबत फोटो काढले। यावेळी काही नागरिक त्यांच्याकडे आपल्या समस्या मांडत असल्याचंही दिसून आलं। गणेश उत्सवाचा आनंद द्विगुणित करणारी ही मोदी एक्सप्रेस कोकणवासियांसाठी एक पर्वणी ठरली आहे। या डबल धमाका विशेष मोदी एक्सप्रेसचा सर्व नागरिकांनी लाभ घेऊन गणेश उत्सवाचा आपला प्रवास सुखकर करावा, अशी भावना नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केली। उल्लेखनीय बाब म्हणजे गणेश उत्सवाच्या काळात मुंबईहून आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे आणि बससाठी मोठी गर्दी असते, त्यामुळे अनेकदा त्यांच्या आर्थिक पिळवणूकही होते। पण या विशेष रेल्वेमुळे त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। दुसरीकडे रेल्वेकडूनही गणेशोत्सवाच्या काळात अनेक जादा गाड्या सोडण्यात आल्यात, पण या गाड्यांचे अगोदरच बुकिंग फुल झालंय। त्यामुळे राणे कुटुंबियांनी यंदाही मुंबईहून कोकणात जाण्यासाठी 2 रेल्वेंची व्यवस्था केली आहे। नितेश राणे यांनी नुकतीच या रेल्वेंची घोषणा केली होती। या उपक्रमाचे हे 13वे वर्ष आहे। महाराष्ट्र पोलीस दलातील पदोन्नती प्रकरणात मोठा गोंधळ उडाला आहे। मुंबई उच्च न्यायालय आणि महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मॅट यांनी स्पष्ट निकाल देऊन पदोन्नतीत आरक्षण देता येणार नाही असा निर्णय दिलेला असतानाही पोलीस महासंचालक कार्यालयाने 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती जाहीर केली होती। या पदोन्नतीत आरक्षणाचा विचार करण्यात आल्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे न्यायालयीन आदेशांच्या विरोधात घेतलेल्या या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला होता। विशेष म्हणजे हा निर्णय लागू झाल्यानंतर अवघ्या 24 तासातच महासंचालक कार्यालयाने तडकाफडकी हा निर्णय मागे घेतला। परिणामी खुल्या प्रवर्गातील सुमारे 500 पोलीस अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। आरक्षणाच्या अंमलबजावणीबाबत सातत्याने कायदेशीर वाद सुरू असतानाच पोलीस दलासारख्या संवेदनशील यंत्रणेतील अशा निर्णयामुळे मोठा गोंधळ उडाला होता। कायदेशीर स्थैर्य नसताना आणि न्यायालयाने नकार दिल्यानंतरही पदोन्नतीत आरक्षण लागू करण्याचा निर्णय का घेतला याचं उत्तर अद्याप स्पष्ट झालेलं नाही। मात्र या घटनेमुळे शासन आणि पोलीस महासंचालक कार्यालयाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे।
2004 मध्ये राज्य शासनाने मागासवर्गीयांसाठी 52% आरक्षण लागू केलं होतं. यामध्ये सेवेत पदोन्नतीसाठी 33% आरक्षणाची तरतूद होती. या निर्णयामुळे मागासवर्गीयांना नोकरीबरोबरच उच्च पदांवर चढण्याचा मार्ग खुला झाला होता. मात्र या विरोधात विजय घोगरे या शासकीय अधिकाऱ्याने न्यायालयात धाव घेतली. त्यांचा दावा होता की पदोन्नतीसाठी आरक्षण लागू करणं हे घटनात्मक तत्वांच्या विरोधात आहे. विजय घोगरे यांच्या याचिकेवर 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केलं की पदोन्नतीत आरक्षण देता येणार नाही. या निकालाने संपूर्ण राज्यातील नोकरशाहीला मोठा धक्का बसला. अनेक अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया थांबल्या, तर दुसरीकडे खुल्या प्रवर्गातील अधिकाऱ्यांनी दिलासा व्यक्त केला. या निकालाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळालेली नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल कायम आहे. औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांना झटका आलाय. त्यांना स्मृतिभ्रंश झाला का असा माझा सवाल आहे. 1971 मध्ये भारत पाक युद्ध झाले, त्यानंतरही भारत पाक सामने खेळवले गेले होते. संजय राऊत यांना ते आठवणार नाही, कारण त्यांना स्मृतिभ्रंशाचा झटका आलाय, असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलंय. नवनाथ बन पुढे बोलताना म्हणाले की भाजप आणि मोदी सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जाऊन भारतीय खेळाडू खेळणार नाहीत किंवा तिकडे खेळाडू आपल्या देशात येऊन खेळणार नाहीत. रक्त आणि खेळ एकत्र चालणार नाही, यावर भाजप आणि मोदी सरकारची ठाम भूमिका आहे. पण संजय राऊत हे काँग्रेस आणि पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत. 1971 मध्ये युद्धानंतर सामना झाला, तेव्हा ते गप्प का होते? तेव्हा तुम्हाला काही वाटलं नाही? नवनाथ बन म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून बदला घेतला, तरी अभिमान बाळगण्याऐवजी संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते असल्यासारखी भाषा करतात. भारतीय सैन्याने घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केलं, तरी तुम्ही म्हणता ते जिवंत आहेत. हा सैन्यांच्या शौर्याचा अपमान आहे. त्यांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलं. सर्जिकल स्ट्राईक विरोधातही पुरावे मागत तुम्ही पाकिस्तानचे प्रवक्ते म्हणून काम केलं. संजय राऊत यांनी काल बोलत असताना आपल्या सैनिकांचा अपमान केला. नवनाथ बन म्हणाले की जावेद मियादादला घरी बोलावून बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांनी भारत पाक बद्दल काही बोलू नये. तुम्हाला तो अधिकार नाही. मधू कोडाय यांना अटक करण्यात आली तेव्हा राजभवनाचा गैरवापर झाला नाही का? शरद पवार, तुम्ही मोठे नेते आहात, इतिहासाची माहिती घ्या. तुम्ही काँग्रेस सरकारमध्ये असताना मधू कोडाय यांना अटक झाली, तेव्हा राज्यपाल पदाचा आणि राजभवनाचा गैरवापर झाला नव्हता का, असा सवाल बन यांनी केलाय. परराष्ट्र मंत्री जयशंकर म्हणाले की भारत आणि अमेरिकेत व्यापाराबाबत अजूनही चर्चा सुरू आहेत आणि आपल्यात कोणतेही भांडण झालेले नाही. शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर फोरम 2025 मध्ये बोलताना जयशंकर म्हणाले की भारत शेतकरी आणि लहान उत्पादकांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेत आहे. रशियन तेल खरेदी करण्याबाबत त्यांनी सांगितलं की भारत आपलं राष्ट्रीय हित लक्षात घेऊन निर्णय घेईल. रशियन तेल जास्त किमतीत विकल्याच्या आरोपावर ते म्हणाले की जर कोणत्याही देशाला भारताकडून तेल खरेदी करण्यात अडचण येत असेल तर त्यांनी ते खरेदी करू नये. भारत कोणत्याही देशावर यासाठी जबरदस्ती करत नाही. जकातीच्या वादावर बोलताना जयशंकर यांनी व्यापार, रशियन तेल खरेदी आणि भारत आणि पाकिस्तानमधील मध्यस्थी या 3 मुद्द्यांवर भाष्य केलं. भारत पाकिस्तान संघर्षाच्या मुद्द्यावर जयशंकर म्हणाले की पाकिस्तान सोबतच्या संबंधांमध्ये आपल्याला मध्यस्थी मान्य नाही. ते म्हणाले, जेव्हा मध्यस्थीला विरोध करण्याचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही अगदी स्पष्ट आहोत. खरं तर ट्रम्प यांनी मे महिन्यात झालेल्या भारत पाक संघर्षात युद्धबंदी आणण्याचा दावा अनेक वेळा केलेला आहे. तथापि भारताने नेहमीच तो नाकारलेला आहे. ट्रम्प यांच्याबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की आजपर्यंत असा कोणताही राष्ट्रपती झाला नाही ज्याने ट्रम्पप्रमाणे परराष्ट्र धोरण चालवलं आहे. जयशंकर यांनी हा एक मोठा बदल असल्याचं म्हटलं आहे, जो केवळ भारतापुरता मर्यादित नाही. ते म्हणाले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जगाशी, अगदीच त्यांच्या स्वतःच्या देशाशीही वागण्याची पद्धत रूढीवादी पद्धतीपेक्षा खूप वेगळी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेवरून संजय राऊत जे भाष्य करत आहेत यावरून ते निवडणूक हारले आहेत हे त्यांनी मान्य केले. आपला पराभव समोर दिसत असला की कुठले तरी कारण शोधायचं असतं आणि त्यांनी हे कारण प्रभाग रचनेमध्ये बघितलं आहे, असा टोला मंत्री उदय सामंत यांनी उभाटाच्या संजय राऊत यांना लगावलाय. मंत्री उदय सामंत म्हणाले की अमित ठाकरे यांनी
चांगल्या गोष्टीसाठी जर आशिष शेलार यांची भेट घेतली असेल तर चांगलीच गोष्ट आहे. अमित ठाकरेंचा आदर्श अन्य लोकांनी घेणं गरजेचं आहे असा टोला आदित्य ठाकरेंचे नाव न घेता लगावला आहे. तर मनपामध्ये काही शंका असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेणं आवश्यक आहे असंही त्यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी लिहिलेल्या पत्रावर पीएमओ योग्य तो निर्णय घेईल. शरद पवार यांच्याकडे जी बैठक झाली ती अराजकीय होती. मंत्री उदय सामंत म्हणाले की ईव्हीएमचे कारण बेस्ट पतपेढीमध्ये निवडणुकीत संपले, कारण बॅलेट पेपरवर निवडणूक होऊन उभाटाच्या उमेदवारांना 2000 मतं सुद्धा मिळाली नाहीत. 12,000 मराठी लोकांनी त्यांना नाकारलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेवर फडणवीस शिंदे यांनी प्रभाव टाकलाय. हे कारण त्यांनी आता पुढं केलंय. पराभवाचे कारण फोडण्यासाठी त्यांनी यावेळी प्रभाग रचनेवर भाष्य केलंय. प्रभाग रचनेमध्ये काही नियम आहेत ते डावलता येत नाहीत. निवडणूक आपल्या हातून गेली ही खात्री झाल्यानं प्रभाग रचनेवर खापर फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंत्री उदय सामंत म्हणाले की मनोज जरांगे यांच्या मागण्या सरकारसमोर आहेत. मराठा आरक्षण कसं दिलं ते कसं टिकलं हे आपण पाहिलं आहे. ओबीसी हा घटक देखील महाराष्ट्रातील प्रमुख घटक आहे. त्यांच्यावर अन्याय होणार नाही ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या सरकारला कशा पुढे नेता येतील यासाठी आम्ही काम करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेला कोणतीही वैचारिक बैठक नसल्याची टीका भाजपने केली आहे. प्रखर राष्ट्रवाद, संविधानावर श्रद्धा आणि सर्वसमावेशक राजकारण असा इतिहास असलेली व्यक्ती आमच्या विचाराचीच नाही असं शरद पवार उघडपणे सांगतात. मग त्यांची नेमकी विचारसरणी कोणती असा सवाल संपूर्ण महाराष्ट्राने त्यांना विचारला पाहिजे असं महाराष्ट्र भाजपने या प्रकरणी म्हटलेलं आहे. देशाच्या उपराष्ट्रपतींची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएने महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना तर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीने सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश B. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना साकडं घातलं आहे. पण या दोन्ही नेत्यांनी आपण विरोधी पक्षांच्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहणार असल्याचं सांगत भाजपची विनंती धुडकावून लावली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने पवार आणि ठाकरे यांच्या भूमिकेला कोणतीही वैचारिक बैठक नसल्याचा आरोप केला आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये या प्रकरणी शनिवारी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले की प्रखर राष्ट्रवाद, संविधानावर श्रद्धा आणि सर्वसमावेशक राजकारण असा इतिहास असलेली व्यक्ती आमच्या विचाराची नाही असं शरद पवार उघडपणे सांगतात. मग त्यांची नेमकी विचारसरणी कोणती असा सवाल महाराष्ट्राने त्यांना विचारला पाहिजे. पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि राष्ट्रवादी विचारधारा हा विरोध हा त्यांच्या कथनी आणि करणीतून उघड झाला आहे. त्यामुळे उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका ही केवळ विरोधाभासी नाही तर थेट राष्ट्रहिताविरोधी आहे. संविधाननिष्ठ, स्पष्ट वक्ते आणि राष्ट्रभक्तीचा विचार जोपासणारे राधाकृष्णन यांना आमच्या विचारांचे नाहीत म्हणून नाकारणे हा विचारांचा संकुचितपणा आणि राजकीय द्वेषाचा कळस आहे. नक्षलवाद्यांप्रती सौम्य भूमिका ठेवणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा देणं हे तर थेट देशाच्या सुरक्षेशी खेळणं आहे. मुंबईतील खड्ड्यांच्या समस्यांची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केलाय. त्यांनी BMCला दुरुस्तीचं काम जलदगतीनं करण्याचे आणि नागरिकांचा प्रवास सुरळीत करण्याचे निर्देश दिले आहेत. वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार फडणवीस यांनी BMC आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी फोनवर चर्चा करून शहरातील रस्त्यांच्या स्थितीची माहिती मागवली आहे आणि महापालिकेला लवकरात लवकर खड्डे बुजवण्याचे निर्देश दिलेत. मुंबईत यावर्षी सुमारे 8000 खड्ड्यांच्या तक्रारी नोंदल्या गेल्यात. वास्तविक त्या सर्व BMCच्या अखत्यारीत येत नाहीत. यातील बऱ्याच तक्रारींची पुनरावृत्ती होणाऱ्या म्हणजेच एकाच खड्ड्याच्या आहेत तर काही इतर एजन्सीद्वारे देखभाल केलेल्या रस्त्यांशी संबंधित असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलंय. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आयुक्त गगराणी यांनी अधिकाऱ्यांना सर्व खड्डे भरण्याचे आदेश दिलेत. रस्ते BMCचे असोत किंवा इतर विभागांचे असोत, यावर्षी BMC त्यांच्या नियंत्रणाखाली नसलेल्या रस्त्यांवरीलही खड्डे मुजवेल असं अधिकाऱ्याने सांगितलंय. वास्तविक 2022 मध्ये देखील महायुती सरकारने रस्ते काँक्रिटीकरण करून मुंबई खड्डेमुक्त करण्याची महत्वाकांक्षी योजना जाहीर केली. शहराच्या 2000 किमीच्या रस्त्याच्या जाळ्यांपैकी 1250 किलोमीटरचे काँक्रिटीकरण करण्यात आलंय. तरीही दर पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडत राहतात, ज्यामुळे वाहतुकीची कोंडी होते, वाहनांचे नुकसान होते आणि प्रवाशांना देखील त्रास होतो.
मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आश्वासन दिलं की 27 ऑगस्ट रोजी गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त होईल. मुंबई उपनगरांचे पालकमंत्री असलेले शेलार म्हणाले की कंत्राटदारांना मॅस्टिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि महामार्ग, मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांवरील प्रत्येक खड्डा 3 दिवसात दुरुस्त केला जाईल. लोढा म्हणाले की BMCच्या पथकाने आधीच काम सुरू केले आहे.